हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. ठीक आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स 1 मध्ये आपण पाहत आहोत युनिट म्हणजे युनिट म्हणा किंवा चॅप्टर म्हणा, लॉगॅरिथम. ठीक आहे. आता लॉगॅरिथम हा जो काही चॅप्टर आहे किंवा हा जो काही युनिट आहे, यामध्ये आपण दोन टाईपचे प्रॉब्लेम पाहिले होते. आज आपण टाइप 3 पासून पुढे जाणार आहोत. तर घ्या बाळांनो, टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स आज आपण पाहणार आहोत. टाइप नंबर 3 चे जे प्रॉब्लेम्स आहेत बाळांनो, यामध्ये आपल्याला क्वेश्चन येतो इव्हॅल्युएट म्हणजे जी काही टर्म दिली तिची व्हॅल्यू फाइंड आउट करायला येते. इव्हॅल्युएट करा म्हणजे जी काही टर्म तुम्हाला दिली तिची व्हॅल्यू फाइंड आउट करा. चला बरं बाळांनो, पाहूया त्याच्यावर प्रॉब्लेम. सी हियर. आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 घ्या. याचा या टाइपचा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन असा आहे, लॉग ऑफ 2√3 रेज टू 5/12. ते म्हणतात ही जी काही टर्म आहे या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बर, सुरुवातीला तर हे पाहायचं की ही जी टर्म आहे लॉगॅरिथमिक आहे का एक्सपोनेन्शियल. या ठिकाणी लॉग हा शब्द आहे म्हणजे ही कोणती टर्म आहे? ही टर्म लॉगॅरिथमिक टर्म आहे. मग सोल्युशन घेताना ही टर्म ऍज इट इज लिहून घ्यावी. ठीक आहे. लॉग ऑफ 2√3 रेज टू 5/12 म्हणजे बेसला 12. ठीक आहे. आता मला हिची व्हॅल्यू माहित नाही बाळांनो, मग मी म्हणतो लेट हिची जी काय व्हॅल्यू आहे तिला मी ऍज्युम करतो x. हिची व्हॅल्यू फाइंड आउट करायची पण मला व्हॅल्यू माहित नाही, मी ऍज्युम केली x. आता हे तर लॉगॅरिथमिक टर्म आहे, मग या लॉगॅरिथमिक टर्मला कन्वर्ट करायचं, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल. ही जी लॉगॅरिथमिक टर्म आहे या लॉगॅरिथमिक टर्मला आपल्याला कन्वर्ट करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ही लॉगॅरिथमिक टर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सांगा बरं, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करायचा? लक्ष द्या. हा जो नंबर आहे ना बेसला, तो ऍज इट इज इक्वल टू च्या पुढे जे काय आहे ना ते घ्यायचं पॉवरला. 12 ऍज इट इज इक्वल टू च्या पुढे एक्स येतो पॉवरला. राहिलेली आहे बघ ही टर्म, ती इज इक्वल टू च्या पुढे घ्यायची. मी कालच लॉगॅरिथमचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करतात हे लास्ट लेक्चर ऑलरेडी शिकवलेलं आहे. तर 12 च्या पॉवरला एक्स आणि ही टर्म ऍज इट इज पुढे इज इक्वल टू च्या. आता इकडे लक्ष द्या. माझं असं लक्षात येतंय काय की बाबा इथे जर 2√3 आहे इथे, तर इथं पण 2√3 यायलाच पाहिजे. म्हणजे काय, 2√3 चा कितवा तरी पॉवर 12 आहे. चला 2√3 चा स्क्वेअर करून बघतो. तुम्ही कॅल्क्युलेटरवरही करू शकता. हा 2√3 आहे त्याचा करतो मी स्क्वेअर. ऐका ना, पहिले करा बरं 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय 4 आणि √3 चा स्क्वेअर. व्हेरी गुड. √3 चा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होईल 3. किती येतो रे बाबा? म्हणजे याचा अर्थ असा काय की 2√3 चा जर स्क्वेअर केला तर 12 येतो. 2√3 चा स्क्वेअर काय येतो? 12. मग 12 च्या जागेवर 2√3 पुट करता येईल का? 12 च्या जागेवर 2√3 चा स्क्वेअर असं पुट करता येईल ना, कारण हे म्हणजे 12 आहे. मग याच्या जागेवर हे पुट करता येईल. करा. मग 2√3 त्याचा स्क्वेअर, 12 च्या जागेवर मी हे पुटअप केलं, ही 12 ची व्हॅल्यू पुटअप केली ही, आणि वरती पॉवरला एक्स ऍज इट इज. पुढे राहिला परत 2√3 रेज टू 5. हे ऍज इट इज घेतलं 12 च्या जागेवर, हे 2√3 चा स्क्वेअर पुटअप केला. आता इथे तर पॉवरला पॉवर आला, याला पॉवर आहे 2 आणि या सगळ्याला पॉवर x. पॉवरला पॉवर आला की पॉवरचं होतं मल्टिप्लिकेशन. घातांकाला घातांक आला की गुणाकार होतो. पॉवरला पॉवर आलाय, मग 2√3 2 च्या पॉवरला x आहे म्हणजे 2x आणि ते अगेन 2√3 रेज टू 5. 2 into x 2x 2√3. हे तर ही साईड तर ऍज इट इज झाली. आता लक्ष द्या, हा बेस काय 2√3, इकडे काय बेस, हे सिमिलर झालं
2√3 कट 2√3 कट, खाली काय राहिलं मग 2x इज इक्वल टू 5. 2x इज इक्वल टू 2 इकडं मल्टिप्लाय तिकडं जाऊन आलं ना बाळांनो एक्स आन्सर 5/2. याचा अर्थ तुमचा जे काही प्रॉब्लेम होता ना हा, याची व्हॅल्यूच आपल्याला काढायला लावली होती, ती व्हॅल्यू माहित नव्हती, एक्स अज्युम केली. मग एक्सची व्हॅल्यू म्हणजेच याची व्हॅल्यू ना, कारण ही व्हॅल्यू म्हणजे एक्सच होती. मग केलं पहा ही व्हॅल्यू म्हणजे या सगळ्या टर्मची व्हॅल्यू आहे ती 5/2. कन्वर्ट करताना लॉगॅरिथमचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं. नंतर ही टर्म आणि ही टर्म यांचं काय रिलेशन आहे ते फाइंड आउट करायचं. मग याचा बेस सिमिलर झाला की पॉवर इक्वल करता येतात. पॉवर इक्वेट केले का एक्सची व्हॅल्यू येते. प्रत्येक प्रॉब्लेम या टाईपचा असाच सोडवायचा आहे. या लिहून. काय डाऊट असल्यास विचारा. झालं का बाळांनो? लॉजिक लावायचं फक्त, जस्ट सिंपल. क्वेश्चन नंबर 2, log of 0.25 with base 4. सोल्युशन मध्ये प्रॉब्लेम ऍज इट इज लिहूया. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? ते म्हणले इव्हॅल्युएट करा म्हणजे याची व्हॅल्यू काढा. मग याची व्हॅल्यू माहित नाही ना आपल्याला, म्हणजे याची व्हॅल्यू माहित नाही त्याला मॅथमॅटिक्स मध्ये आपण एक्स अज्युम करतो. केलं, पण इथे लॉग आहे म्हणजे लॉगॅरिथमिक टर्म आहे. मग लॉगॅरिथमिक टर्मला कन्वर्ट करा. कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथमला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट करताना बेसला कोण आहे 4 इज इक्वल टूच्या पुढे एक्स येतो पॉवरला आणि इथं 0.25 जसाच्या तसा 0.25 ॲज इट इज. आता बघा 4 आणि 0.25 यात काहीतरी रिलेशन आहे. काय रिलेशन आहे बरं? मला असं कळतं की 1/4 जर केलं तर किती येतं? 1/4 करून पहा 0.25 यायलाच पाहिजे, येईलच 1/4 केलं. हे रिलेशन जर कळलं ना दोघांचं तर प्रॉब्लेम सुटला म्हणून समजा. मग हे 4 जसेच्या तसे रेस टू एक्स जसं तसं 0.25 च्या जागेवर टाकलं 1/4. पण या ठिकाणी 4 ला काहीच पॉवर नाही म्हणजे कोण आहे +1. 4 ला काही पॉवर नाही म्हणजे 1 आहे. मग ऐका ना, आता हा जो 4 आहे डिनॉमिनेटरला आहे म्हणून पॉवर पॉझिटिव्ह आहे. हा 4 जर न्यूमरेटरला म्हणजे वर न्याला तर पॉझिटिव्ह +1 काय होईल -1. आता तुमच्या लक्षात येईल की या साईडला 4 आणि 4 सारखे झाले. हा 4 आणि हा 4 जर कट झाला तर खाली राहिले पॉवर इक्वेट होतील. x इज इक्वल टू दिस इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला फाइंड आउट करायचंय रेग्युलर. हे बा सोल्युशन इथं लिहिलेलं बघून घ्या, डाऊट असल्यास विचारा. झालं का लिहून? बघा चला बाळांनो लिहून झाला असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 विथ बेस 10. सोल्युशन. आता ही व्हॅल्यू मला माहित नाही काय म्हणतो, मग लेट लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 विथ बेस 10 याची व्हॅल्यू मला माहित नाही काय, हिला मी एक्स म्हणतो. चला मी एक्स म्हटलो. मग येतं लॉगॅरिथमिक टर्म आहे कारण इथे लॉग आहे. म्हणा कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग इथं बेसला कोण आहे 10, तो ऍज इट इज इक्वल टूच्या पुढे एक्स येतो पॉवरला आणि खाली राहिला क्यूब रूट ऑफ 1000. आता या 10चं आणि 1000चं काहीतरी रिलेशन आहे. रिलेशन असं आहे बाळांनो की 10 ला जर आपण क्यूब केलं 10चा क्यूब तर तो काय येतो रे 1000. 10चा क्यूब 1000 येतो म्हणजे 1000च्या जागेवर 10⁻³ पुटअप करता येईल ना. 1000च्या जागेवर 10⁻³ कारण हे सेम आहे. मग बघा 10⁻x ऍज इट इज, हे क्यूब रूट सुद्धा ऍज इट इज आणि 10चा काय झाला रे क्यूब.
1000च्या जागेवर पुट केलं 10चा क्यूब. जसं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होतं तसं क्यूब आणि क्यूब रूट सुद्धा काय होईल मग इकडे पहा, हा क्यूब आणि हा क्यूब रूट कट झाला. क्यूब आणि क्यूब रूट कट झाला. इकडे राहिला 10⁻⁴, इकडे राहिला 10. इकडे फक्त 10च राहिला. 10ला काही पॉवर नाही म्हणजे कोण आहे रे? 10ला काहीच पॉवर नाही राहिला म्हणजे कोण राहिला? 1. मग इकडे 10 आहे इकडे 10 आहे. काय आली बरं x ची व्हॅल्यू? पहा बरं, 1. अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. सर्व प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे. डाऊट असेल तर बघा, विचारा मला कुठे काय डाऊट आहे. या लिहून. चला बाळांनो, लिहून झाला असेल. आता एकंदर तुम्हाला टाईप कळाला की लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्जन करायचं, रिलेशन फाइंड आउट करायचं, फायनली x ची व्हॅल्यू काढायची. तर या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स मला तुम्हाला होमवर्कला द्यायचे. मी जे प्रॉब्लेम होमवर्कला देतो ते नक्की करा. लॉग ऑफ 1/7 to 9 विथ बेस √3 याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन नंबर 5 घ्या. log of 3 with base 81 log of 7343. लक्षात घ्या, मी 3 प्रॉब्लेम सोडवलेत, 3 होमवर्कला दिलेत. ट्राय करा, मला याचे आन्सर नेक्स्ट लेक्चरला नक्की सांगा. ओके, चालेल. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला लॉगॅरिथमच्या नेक्स्ट टाईप बरोबर. ओके, बाय स्टुडंट्स.